निसर्गाचा नियम सांगतो, काहीही घेऊन जाता येणार नाही. एक महाराज असंच प्रवचनात सांगत होते, काहीही घेऊन जाता येणार नाही. एक मोठा श्रीमंत माणूस बसलेला होता, त्याला एवढं टेन्शन आलं, म्हणलं काहीच घेऊन जाता येत नाही आणि मग कमवायचं कशाला. त्याला टेन्शन आलं आणि ऑफिसमध्ये गेल्याबरोबर सगळा स्टाफ समोर गोळा केला. म्हणलं तुम्हाला वाटेल तितका पगार देतो, पण कमवलेलं वर घेऊन जायचं काहीतरी सुविधा उपलब्ध करा म्हटलं. सगळे टेन्शन मध्ये आले. आतापर्यंत कोणच घेऊन गेलेलं नाही साहेब, आणि तुम्ही कसं अपवाद. नाही म्हणला, लागल तेवढा पगार घ्या, आयडिया काहीतरी द्या. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक जण आला, म्हणला साहेब आयडिया म्हणलं आपल्याकडं. कोणी सांगितलं तुम्हाला वरती घेऊन जाता येत नाही? 100% घेऊन जाता येतं म्हटलं. म्हणलं ते कसं? तुम्ही कधी अमेरिकेला गेलाय का? गेलोय की म्हटलं. मग तिथं आपले रुपये चालतात का? हे म्हणला आपले पैसे, आपला रुपया तिथं कुठं चालतो का? म्हटलं मग काय करतात? काय नाही म्हटलं, एअरपोर्ट वरतीच करन्सी चेंज करतो, डॉलर घेऊन जातो आणि मग डॉलर चालतात. कधी जर्मनीला गेलाय का? तिथं अमेरिकेतला डॉलर चालतो का? अहो म्हणले साहेब तिथं डॉलर कुठं चालतो का? चेंज करतो, युरो घेऊन जातो. आणि तो युरो तिकडं दुबईला चालतोय का? नाही म्हणले तिकडे वेगळं चलन आहे. म्हणला वरती घेऊन जाता येतात पैसे, पण तिथलं चलन वेगळं आहे. म्हणला जाताना ते पैसे म्हटला पुण्याईमध्ये ट्रान्सफर करायला लागतात. पुण्याईच्या चलनात जर पैसे ट्रान्सफर केले तर तेवढे वरती घेऊन जाता येतात. मग आता आपण हिशोब करायचा. आपण आयुष्यात जुनी माणसं हुशार होती, पाप पुण्याला माणसं घाबरत होती. नको हे मगाशी म्हटले, मैं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. ही जुनी माणसं घाबरायची, नको हे पाप आहे, हे माझ्याकडनं व्हायला नको. काही चांगलं केलं तर हे पुण्य आहे असं पोरांना सांगितलं जात होतं. साहेब हल्ली लोक पुण्याचाही हिशोब ठेवत नाहीत आणि पापाला तर घाबरायलाच तयार. पाप हे पुण्याईसारखा शिष्टाचार होऊन बसलाय, त्याला अधिकृत मान्यता देऊन टाकली आहे आणि मग तिथे गडबड झाली. पण लक्षात घ्या, या सीसीटीव्ही मध्ये आपण येऊ की नाही मला माहित नाही, पण वरतून मात्र एक सीसीटीव्ही कंटिन्यू सुरू असतो, त्यातून काही निष्ठत नाही. आणि आता ते चित्रगुप्तानं वर गेल्यावर हिशोब ठेवलेला नाही, ते कुणाकुणाचं ऑडिट करत बसत. त्यानं सांगितलंय वर आल्यावर काहीच नाही, खालीच फिडून यायचं. खालून नीलचा दाखला घ्यायचा संस्थेचा NOC, त्याच्याशिवाय वरती एंट्री नाही. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचंय तर स्वतःच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं. आणि एकदा का कर्म वसुलीला आलं तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. आणि म्हणून कर्माला घाबरावं, रोज स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आजचा दिवस कसा गेला? आज आपण काय कमवलं? आज आपण कोणाला मदत करू शकलो का? आज आपण कोणाला दुखावलं तर नाही? आज आपण कोणाला फसवलं तर नाही? माहित नाही आपण किती दिवस इथं पाहुणे आहोत. जे क्षण येतील ते आनंदानं जगण्याचा विचार आपण केला पाहिजे. मुळात आनंद, सुख ह्या सगळ्या गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत. ज्ञानोबरायांनी सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचेल आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. पण आपण ते साधनांमध्ये शोधायला लागलो. हे विकत घेतलं म्हणजे सुख मिळेल, ते विकत घेतलं म्हणजे सुख मिळेल. साधनांवरती जर सुख अवलंबून असतं, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, सुलभ होईल, पण ते सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. साधनं ही वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जपण्यासाठी असतात. आपण उलट करतो. आपण माणसं नको तशी वापरतो आणि साधनांना जपत बसतो. तुटलेलं फुटलेलं साधन परत घेता येईल, पण गमावलेली माणसं मात्र परत मिळत नाहीत. त्यामुळे माणसांना जपता येईल का? जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे आणि हृदयामध्ये वात्सल्य आहे तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपलं माणूस पण तोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत कुणाचं तरी दुःख बघून आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तरळतात. कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसावतात, कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावतात. पण आपल्या मदतीला, आपल्या धावण्याला, आपल्या हातांच्या सरसावण्याला सुद्धा योग्य दिशा असली पाहिजे. कष्ट सुद्धा योग्य दिशेने केले पाहिजेत, अन्यथा तेही फुल ठरतात. मी असंच कॉलेजच्या मुलामुलींचं सेमिनार होतं आणि म्हटलं, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. त्यांच्या डोक्यातच कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. सेमिनार मधनं बाहेर पडले, एका पोराच्या डोक्यातच कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा.
एका बंगल्याला आग लागलेली होती. याच्या डोक्यात दिसेल त्याला मदत करा. आगीमध्ये शिरला, प्राणांची बाजी लावली, दिसेल त्याला उचलायचा, रस्त्यावर आणून ठेवायचा. स्वतःचे प्राण जीवावर उदार होऊन आगीत शिरला, 10 माणसं आगीतनं त्यानं रस्त्यावर आणून ठेवली आणि स्वतः जेव्हा तो रस्त्यावरती आला, बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी त्याला अटक केली. हा म्हणला, हो मी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली, 10 माणसं आगीतनं बाहेर काढली आणि तुम्ही मला अटक करताय. पोलीस म्हणले, मूर्ख माणसा, जी माणसं तू आगीतनं बाहेर आणून ठेवत होता ती अग्निशामक दलाची होती. ती आग विझवत होती, तू त्यांना बाहेर काढत होता. तुमच्या कष्टाला जर दिशा नसेल तर ते कष्ट सुद्धा हिताचे नाही. योग्य दिशेनं करा. सामाजिक दृष्ट्या त्यांच्या जडणघडणीमध्ये तुमची भूमिका महत्वाची आहे. माणूस म्हणून आपण त्यांना घडवतोय का, हा विचार तुमच्या मनामध्ये सातत्यानं असला पाहिजे. आज आपण गृहिणी असणं चुकीचं आहे. तुम्ही गृहिणी आहात तर तुमच्या मुलाबाळांच्या संस्कारांवरती काम करा, त्यांच्या शिक्षणावरती काम करा, वेळ द्या त्यांना भरभरून. आज आपण 2-2, 2.5 वर्षात, मी सांगू का तुम्ही सांगता, मोबाईल देतो आणि पोरगं इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय तेही रडायचं थांबत नाही. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. मी म्हणत नाही मोबाईल देऊ नका, मुलं टेक्नोसेव्ही असली पाहिजे, त्यांना नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, पण किती, कोणत्या कारणासाठी? अरे पोरं हल्ली मैदानावर खेळताना पण दिसत नाही. आम्ही जर लहानपणी खेळायला गेलो ना, आई पळत यायची, बाद झालं रे खेळायचं, चला आता अभ्यासाला बसा. आता आईला काठी घेऊन पोराच्या मागं पळावं लागतं. हे बाबा ठेव मोबाईल, चल मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मग. इथपर्यंत येऊन ठेव, इथपर्यंत येऊ देऊ नका. मुलाबाळांच्या शिक्षणाचा विचार करा, त्यांच्या संस्कारांचा विचार करा. आम्ही जर जेवायला बसलो ना, आजोबा जवळ घ्यायचे, बसा रे जेवायला, सगळ्यांनी असा गोल करून जेवायला बसायचं. आता किती कुटुंब अशी आहेत की जिथं असा गोल करून जेवायला बसलं जातं? आता गोल उरला नाही. एक पिढी होती गोल करून जेवायला बसायची, त्यानंतर अर्ध गोल आला, पुढे टीव्ही सुरू असतो, एकमेकांना फक्त रिमोट फेकून मारायचं राहिलेलं असतं. आता अर्धगोलही संपत आलाय. आता प्रत्येक जण आपापल्या सोयीने येतो, मोबाईल बघता बघता जेवतो आणि आपापल्या सोयीनं निघून जातो. संवादही उरला नाही. आम्ही एकत्र जेवायला बसायचो, आजोबा सांगायचे चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो का फिरवायचं? ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर ताटातले पदार्थ काय बदलतात का? बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होणार आहे का? आजोबा म्हणायचे पदार्थ बदलत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होत नाही, पण एकदा का त्या पदार्थाचा प्रसाद झाला मग त्याचा सन्मान ठेवला जातो. ताटावर बसलं का ते म्हणायचे हात जोडा आणि आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. कृतज्ञता आपोआप रुजली गेली. सकाळी उठलात ना, देवाचे आभार माना, आजचा दिवस बघायला मिळाला बरं का, थँक्यू, तुझे आभार घ्या. रात्री झोपताना पुन्हा त्याला थँक्यू म्हणा, आजचा दिवस छान गेला, उद्याचाही बघायला मिळाले. पण हल्ली आमचा दिवसही मोबाईलनं सुरू होतो आणि रात्रही मोबाईलनं होते. सकाळी उठल्याबरोबर चाचपडतच हातात मोबाईल येतो आणि लगेच लॉक ओपन करून काल टाकलेल्या फेसबुकवरच्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स. 2-4 जरी कमी असल्या तरी आम्हाला करमत नाही. आणि रात्री तर सोय नाही. डोळे ताणून ताणून जोपर्यंत डोळे आपोआप झाकत नाही तोपर्यंत मोबाईल बघायचा असतो. तरुण पोरं तर रात्री डीपी असा झूम करून बघतात. पण कमालीचे आम्ही ऍडिक्ट झालो. मोबाईल चांगलं साधन आहे, पण किती आणि कशासाठी हे मात्र ठरवलं पाहिजे. साधनं आपल्यासाठी आहेत, आपण साधनांसाठी नाही आहोत. आपला रुबाब असला पाहिजे साधनांवरती, पण साधनं जेव्हा माणसांवरती रुबाब गाजवतात आणि आपण त्याच्या कमालीचे आहार जातो त्यावेळेस मात्र आनंदापासून दूर जातो. मला मुळात तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्हाला आनंदी राहायचंय का हो? किती जणांना आनंदी राहायचं? वर हात करायचा, घ्या हात करा. सगळ्यांना आनंदी राहायचंय. मी दुसरा प्रश्न विचारतो, दाखवायचंय राहायचंय? मग ते फार सोपं आहे. माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे यात इंटरेस्ट आहे. बरं, मोबाईल आहे, स्टेटस ठेवायची सुविधा आहे,
अडचण काहीच नाही, ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी माहितीये, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं वाईट वाटतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाया गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. खरं तर आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलं आहे. पण आपला आनंद हा इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. लोक आमच्याविषयी काय बोलतात, त्यांच्या तुलनेमध्ये आम्ही कुठे आहोत, याच्यावरून आमचा आनंद ठरतो. नवऱ्यानं 2000 रुपयाची साडी आणली, आनंदच आहे. पण तो कुठपर्यंत, फक्त शेजारचीनं म्हणाय बाई आमच्यांनी काल 5,000ची आणली. आमचा आनंद आमचा राहत नाही. तुमचे 500 रुपये हरवले, किती वाईट वाटतं. गल्लीतल्या सगळ्या बायका संध्याकाळी गोळा, किती दुःख आहे. कोणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचीच नाही, केवढं टेन्शन. पण हे टेन्शन फार वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 500 गेले, परवा माझ्या 1000 पडले ग. तिला इतकं बरं वाटतंय ना, जाऊ दे बरोबर आपले 500. आता तुम्ही गडबड करून टाकली, 300 रुपये भरणाऱ्यांना वर्षभर करणार नाही. त्यांना ते टिपवाय जाऊ दे, पण मला 300 भरावे लागले. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. आमच्याकडे एक जण आहे, 2-5 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय आणि असे गॅलरीत तिथं बसलेले असतात खाली, जाता येतात, थांबवतात, कौतुकानं बंगल्याचं सांगत असतात. बरं मला सांगा, त्या बिचाऱ्यानं कष्टानं बांधलाय, त्याला त्याचं कौतुक आहे. आपण थोडं कौतुक केलं आणखी तर काय बिघडलं का. ते सांगतात कर्टन कसे वाटले, टाईल्स कशा वाटल्या, पीओपी कसं झालंय, आपण छान म्हणायचं. त्यांनी कौतुक केलं का मी कौतुक करतो. पण काही माणसं असली खोडीची असतात, त्यांना कौतुक बिवतुक अजिबात कळत नाही. ते त्याचं तर काय ऐकणार नाही. जाता जाता त्याच्या डोक्यात काहीतरी भुंगा घालून देणार. त्याला म्हणणार ते बाकीचं सगळं ठीक आहे, मला किचनची दिशा जरा गडबड वाटते. याला 2 दिवस करमत नाही. किचन वाटा पाडू का उमरा तोडू का काय करू. आज सकाळी येताना काकांची भेट झाली. म्हणलं काका, रोज तुम्ही बंगल्याचं काहीतरी सांगता,